पुलवामा येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या 2 दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली। भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून कोल्हापुरात भव्य तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजपा पदाधिकारी, राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापुरातील आर.के. नगरमध्ये राहणाऱ्या आकाश शांताराम बोराडे या 23 वर्षीय तरुणाने मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्याने राहत्या घराच्या बेडरूममधील पंख्याला दोरीने गळफास घेतला। हा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्याचं करवीर पोलिसांनी सांगितलं। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। पुणे विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे। विभागातील 146 पोलीस ठाण्यांपैकी 3रा क्रमांक पटकावण्याचा मान राजारामपुरी पोलीस ठाण्याने पटकावला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सिद्धाळा गार्डन येथे 5 मे ते 15 मे दरम्यान आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोप शुक्रवारी उत्साहात पार पडला। शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख दिनेश साळुके व नितीन तांबेकर यांच्या नियोजनाखाली हे शिबिर यशस्वी झाले। गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। नईम अब्बास खोजा असं शिवाजी पार्क झोपडपट्टीत राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 900 ग्रॅम गांजासह 25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई उजळाईवाडी तळ्याजवळ करण्यात आली आहे। आरोपीवर NDPS कायद्याअंतर्गत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर व शहर परिसरामध्ये दहशत असलेल्या बाला गँगला 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात आले। टोळीचा म्होरक्या प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ, वेदांत शिवाजीराव पवार, अक्षय दीपकलाल चावला या तिघांवर पोलीस प्रशासनाकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। इचलकरंजीतील शेळकेमळा व कचरेमळा परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व सुधारणा कामांचे उद्घाटन आज आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झालं। हे विकासकाम माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर निधीतून पूर्ण झाले। या कामामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता येणार असून परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे। राजारामपुरी परिसरातील शाहू मिल चौक परिसरामध्ये मद्यपी तरुणाने गाड्यांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने माफी मागितली आहे। गोकुळ सोबत गो कूल।